नमस्कार. आज मी इथे भरलेले कांदे करत आहे. उन्हाळ्यामध्ये कांदा हा थंडावा देणारा आहे, त्यामुळे आज मी इथे कांद्याची भाजी करत आहे. भाज्यांचा खूप प्रश्न असतो, काय करावं? कांदे तर घरातच असतात, तर कांद्यांमधनं छोटे छोटे कांदे निवडले आणि भाजीच्या तयारीला लागले. आणि हे आता मी साफ करून घेत आहे. व्यवस्थित साल काढून आणि वरचं देठ काढून घेतलेलं आहे. अशा प्रकारे क्लीन असा करून घेतला कांदा. असे तिन्ही कांदे मी सोलून घेतले, साल काढून घेतली, धुवून घेतले. त्यानंतर जो मधला पार्ट आहे तो सुरीच्या साहाय्याने कोरून काढत आहे, जेणेकरून तिथे आपल्याला मसाला भरता येईल आणि कांदा पण फाटणार नाही अशी काळजी घेऊन आपण कांद्यामधला भाग काढून घेत आहोत आणि एक पोकळी तयार करत आहोत. अशा प्रकारे मसाला भरण्यासाठी कांदा कोरून घेतलेला आहे. यासाठी छोटे कांदे वापरले तरीही छान, मला थोडेसे मोठे कांदे मिळाले. अशा प्रकारे तिन्ही कांद्यांच्या मधला गर कापून घेत आहे. कांदा फाटणार नाही याची काळजी घ्यायची आणि असा कोरून काढायचा आहे. आता हा जो मधला कांदा निघाला आहे हा आपण भाजीत वापरणार आहोत. जरा मोठे तुकडे असल्यामुळे काही मी बारीक करून घेत आहे. तसा बारीकच निघाला आहे. आता कांद्याला 4 चिरा मारून घ्यायचे आहेत. आपल्याला भरलेले कांदे करायचे, त्यामुळे 4 चिरा मारून घ्यायचे आहे. कांदा अखंड तुटणार नाही याची काळजी घ्यायची. हलकेच अशा चिरा मारायच्या आहेत. कांदा हा थंड गुणधर्माचा असतो, त्यामुळे उन्हाळ्यात याचं सेवन केलेलं जास्त चांगलं. यासाठी आता मी मसाला बनवत आहे. जिरं घेतलं, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. इथे लसूण जरा जास्त घाला. जाडसर कुटून घेत आहे. लसूण आणि जिरं जाड असं कुटून घेतलं. आता आपण कांद्यामध्ये भरण्याचा मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी तो चिरलेला कांदा घेतला, लसूण आणि जिरं वाटलेलं घेतलं. यामध्ये दाण्याचं कूट टाकत आहे मी 2.5 चमचे कूट टाकले. आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला ग्रेव्ही वाढवायची असेल तर कूट जास्त टाकू शकतो. नंतर हिंग घेतलं, धणा पावडर, हळद आणि तिखट टाकलेलं आहे. तिखट आपल्या आवडीनुसार टाका. थोडा मसाला घातला तरी चालेल, पण मी इथे मसाला घालत नाही आहे. कोथिंबीर आणि मीठ हे सर्व मिक्स करून घेत आहे. हा मसाला हातानेच व्यवस्थित मिक्स करून कांद्यामध्ये भरून घेत आहे. आजूबाजूने कांद्याला दाबून धरायचं, म्हणजे कांद्याच्या फोडी तुटणार नाहीत. एका हातात दाबून धरायचा आणि दुसऱ्या हाताने यामध्ये मसाला दाबून दाबून भरायचा. आपण कांद्याला मध्ये होल केलं असल्यामुळे तिथे भरपूर मसाला मावत आहे. अशा प्रकारे आता तिन्ही कांदे मी अगदी दाबून मसाला भरलेला आहे. अशा प्रकारे हे काप जे आहे तिथे फाटता कामा नये कांदा. एवढा मसाला उरलेला आहे, मी तो भाजीत वरून टाकणार आहे. आता मी ही भाजी डायरेक्ट कुकरलाच लावत आहे. कढईमध्ये केली तरी चालेल. कुकरमध्ये तेल घातलं, जिरं मोहरी घातली आहे. कांद्याच्या भाजीला जरा मोहरी जास्त टाका, छान लागते. हिंगाची परत एकदा हिंग घालून फोडणी देत आहे. जिरं मोहरी तडतडलेलं आहे. यामध्ये हे भरलेले कांदे अलगद असे ठेवून घेत आहे. आणि हा जो मसाला उरला होता हा पण वरतून घालत आहे. आणि या अलगद असं चमच्याने याला परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदे तुटले नाही पाहिजे.
थोडंसं शिजण्यापुरतं इथे मी पाणी घालत आहे. तुम्हाला ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर इथे पाणी जास्त टाकलं तरी चालेल. आता कुकरचं झाकण लावून मी 2 शिट्ट्या करून घेणार आहे लो फ्लेमवरती. आपल्याला कसा शिजलेला पाहिजे इतपत आपण त्याच्या शिट्ट्या घेऊ शकतो. अशा प्रकारे शिजलेला आहे, छान गाळ झालेला आहे. नरम झालेला कांदा छान लागतो, कच्चट नको राहायला. अशा प्रकारे आपले भरलेले कांदे 2 शिट्ट्यांमध्ये मस्त छान गाळ झालेले आहेत आणि थोडीशी ग्रेव्ही, थोडा मसालाही आहे. पाहिजे असल्यास गरम पाणी घालून आपण मसाला ग्रेव्ही वाढवू शकतो, पण मला इथे सुकीच भाजी करायची होती. अशा प्रकारे हे भरलेले कांदे तयार झालेत. वरून कोथिंबीर पेरून छान असा उन्हाळ्याचा हा एक बेत तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.